मंदिरामध्ये जातो ना आणि रामलल्लांच्या चेहऱ्याकडे बघत राहतो ना, खरंच सांगतो तुम्हाला, बघतच राहतो. म्हणजे आपण सगळ्या काही गोष्टी विसरून जातो. जय श्रीराम असं वाटतं ना, की म्हणजे डोळ्याला जर आपल्या रेकॉर्डिंग असती ना तर रेकॉर्ड करता आलेच त्याच्या गोष्टी. तर बघताय आता सगळे निघालेत रामलल्लांचं दर्शन करण्यासाठी. छोट्या छोट्या सगळ्या रिक्षा आल्यात. हे हमारे गाईड आहे. फक्त काही पैसे देऊन तुम्ही इथून बॅटरीवाली रिक्षा करून सहज मंदिरापर्यंत पोहोचू शकता. जय श्रीराम बोल. जय श्रीराम. ही ट्रिप कशी आहे, मेन म्हणजे काशी वगैरे आहे, काशी विश्वनाथ वगैरे आहे, ओटी, अयोध्या आणि प्रयागराज. त्याच्यामुळे याच्यामध्ये वयस्कर लोक जास्त आहेत, कारण शेवटी तीर्थयात्रांवर जास्त ठिकाणी वयस्कर लोक. चला आपण पण आता चाललो. आता चालवतो आपण हनुमानगडीला, कारण हनुमानगडीला जाऊन तुम्हाला तिथं प्रभू रामांचं म्हणजे आपल्या रामलल्लांचं दर्शनासाठी परमिशन घ्यायला लागते. हनुमानगडीला आपल्या हनुमंताची, आपल्या बजरंगबलीची परमिशन घ्यायला लागते रामलल्लांचं दर्शन घेण्यासाठी. तर चला पहिले तिकडे जाऊ, दर्शन घेऊ, नंतर जाऊ आपण आपल्या रामलल्लांचं दर्शन घेण्यासाठी. त्याच्यानंतर जाऊ सराई वठावर. चला व्हिडिओ बघत राहा. 10 ते 20 रुपये शुल्क घेऊन तुम्हाला इथं मंदिरापासून इकडं सोडतात, म्हणजे हनुमानगडीच्या या बॅनरपर्यंत, बोर्डापर्यंत. मग त्या हनुमानगडीला भरपूर गर्दी आहे. कारण जो कोणाला रामलल्लांचं दर्शन घ्यायचं आहे त्यांना हनुमानगडीला सर्वप्रथम दर्शन घ्यायला लागतं. तर महत्त्वाचं म्हणजे काय आहे, तर आपल्याला हनुमानगडीला मोबाईल अलाउड आहे, त्याच्यामुळे आपण हनुमानगडीला तुम्हाला मी व्यवस्थित दर्शन करू शकतो. जय. थोड्याशा पायऱ्या आहेत, जास्त पायऱ्या नाही आहेत, त्याच्यामुळे इझिली 2 मिनिटामध्ये तुम्ही पायऱ्या चढून वरती जाऊ शकता. अंजनी दर्शनासाठी भरपूर लाईन आहे. जय बजरंगबली, जय हनुमान. हनुमानगडीला सुद्धा आपलं मस्त दर्शन झालं. आता आपण जाणार आहोत रामलल्लांचं दर्शन करण्यासाठी. जाऊ मस्त रामलल्लांचं दर्शन करू, कारण शेवटी हिंदू धर्माचं प्रतीक असलेलं आपलं श्रीराम, प्रभू श्रीराम आणि प्रभू श्रीरामांचं दर्शन झालंच पाहिजे. चला तयार राहा तुम्ही सुद्धा. पण आपल्याला तिथं कॅमेरा घेऊन जाता येणार नाही आहे. इथं आपला शूट करायला परमिशन आहे, पण मंदिरामध्ये रामलल्लांच्या मंदिरामध्ये तुम्हाला व्हिडिओ बनवण्यास सक्त मनाई आहे.
सुरुवातीपासूनच बघताय लाईनची एकदम उत्तम सोय. आता बघते आपण बॅगेज वगैरे चेक करून आलोय आतमध्ये. परिसर बघताय म्हणजे मंदिराच्या जवळजवळ काही किलोमीटरमध्ये तुम्हाला एकदम स्वच्छ परिसर आणि एकदम भारी सुंदर बनवलं आहे. जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम. तुम्हाला तुमच्या सगळ्या वस्तू इकडंच म्हणजे या इथं जे लॉकर्स आहेत त्या लॉकर्समध्ये जमा करायला लागतात. म्हणजे सगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल, हेडफोन्स पासून घड्याळ, पेन, सगळे इलेक्ट्रॉनिक वस्तू प्लस चप्पल वगैरे ठेवण्यासाठी भरपूर जागा केली त्याची. सोय मात्र एक नंबर आहे. आज थोडीशी गर्दी कमी आहे पण जसा मला तुम्हाला मंदिराचा व्ह्यू दाखवायला भेटेल तसा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. जे दाखवते दाखवण्याचा प्रयत्न करेन. पण सध्या मला मोबाईल लॉकरमध्ये ठेवावं लागेल कारण आतमध्ये काहीही नेता येणार नाही आहे. तर चला आता भेटू आल्यानंतर. बघत राहा, व्हिडिओचा आनंद घेतला. सगळी जण बघताय आता मस्त रामलल्लांचं दर्शन करून बाहेर आलेले आहेत. आणि काय तो भव्य म्हणजे तुम्ही तो पिक्चर बघितला असं माहिष्मत साम्राज्य, खरा साम्राज्य तो पिक्चरांचा होता. खरा साम्राज्य हा आहे आमच्या रामलल्लांचा. हा साम्राज्य आहे. बघा काम भरपूर चालू आहे. म्हणजे अजून बोलाल तर 25% काम नाही झालं, एवढं काम अजून चालू आहे. भरपूर काम बाकी आहे. पण जेव्हा आपण मंदिरामध्ये जातो ना आणि रामलल्लांच्या चेहऱ्याकडे बघत राहतो ना, खरंच सांगतो तुम्हाला बघतच राहतो. म्हणजे आपण सगळ्या काही गोष्टी विसरून जातो, फक्त आपल्या प्रभू श्रीरामांना आपण बघत राहतो. एवढी भारी मूर्ती. आणि जर ही जशी आतमध्ये गेली ना, आता हिला हनुमान चालीसा पूर्ण येतो. जशी आतमध्ये गेली ना ही आमची डायरेक्ट हनुमान चालीसा वळत सुरुवात केली. जय श्रीराम. सगळी जण व्यवस्थित एकदम दर्शन करून बाहेर चालले आहेत. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही त्याच्यामुळे आम्हाला पूर्ण तुम्हाला कॅमेरामध्ये सगळ्या गोष्टी कैद करता आल्या नाही. पण खरंच असं वाटतं ना की म्हणजे डोळ्याला जर आपल्या रेकॉर्डिंग असते ना तर रेकॉर्ड करता आलेच त्याच्या गोष्टी. असे काही क्षण असतात ते आपल्याला नाही टिकतात, आपल्या फक्त ते स्मरणात ठेवायला लागतात. चला आता भरपूर आपलं फिरायचं आहे अजून. उसको आ जाने दो, उनको तुम भी जाओ. चलो किधर से तर बघता इथं तुम्हाला सर्व घाटच घाट दिसतील. आणि आता आपण सरायू घाट जवळ आणि तिथं असणार आहे गंगा आरती. आणि हा टायमिंग झाला आहे आपल्या गंगा आरती भेटू शकते. त्याच्यामुळे आपण गंगा आरती सरायू घाट जवळ. तुम्हाला इकडं आल्यानंतर हे एका वेळेत 3 दर्शन झालेच पाहिजे. म्हणजे पहिलं म्हणजे हनुमानगडी, त्याच्यानंतर आपलं रामलल्लांचं दर्शन झालं पाहिजे, त्याच्यानंतर सरायू घाटाचं आणि तिथं गंगा आरती. तर चला आता आपण चालू गंगा आरतीसाठी सरायू घाटावर. भरपूर गंगा नदी भरपूर भरून वाहते कारण माहितीच आहे सगळ्यांना उठती पूर आलेला आहे. आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल कारण आपला कालच्या व्हिडिओमध्ये गंगा आरती भेटली नाही वाराणसीला. पण आज इकडं अपेक्षा आहे तर बघू.
जय गंगा मैया आरतीसाठी मंडळी जमले. अजून भरपूर उशीर आहे. या ज्या बोट दिसत आहेत ना, याच्यातून तुम्ही सर्व घाटांचं दर्शन करू शकता. सच्चे दरबार की, देवाते महामृत्युंजय भगवान की, अपने अपने राम की, सीता महारानी की, नमो पार्वती पते, हर हर महादेव शंभो. ओम जय जगमय जंतदेवा तानि धर्माणि धर्माण्या सन्ना देहानागम महिमानः सचन्द्रपूर्वे साध्यानन्दि देवाः. सच्चे दरबार की, हर हर महादेव. चला मंडळी, अयोध्या फिरून तर झालाय. आजचा फुल डे भरपूर काय बघितलं अयोध्यामध्ये, जेवढं बघता येतं बघितला. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर चला, बाय बाय, गुड नाईट.